सोलापूर शहरातील सलगर वस्ती येथील 54 मीटर रस्त्यालगत 118 वृक्षांची कत्तल करण्यात आली होती। या प्रकरणी 2 जणांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र वृक्षतोड करायला सांगणाऱ्या बिल्डर आणि डेव्हलपर मंडळींना नोटिसा देण्यात याव्यात असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी उद्यान विभागाला दिले आहेत। सलगर वस्तीमधील वृक्षतोड प्रकरणावरून पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे। महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आली। उद्यान अधीक्षक कोमल काशिद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकादम मोहन राठोड आणि वाहन चालक सैफन मुजावर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी केली होती। सोलापूर शहरात एवढ्या मोठ्या संख्येने वृक्षतोड होऊनही महापालिकेचे नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नव्हती। यावरून सभागृह नेता नरेंद्र काळे यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर पाहणी करण्यात आली। उद्यान विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात लपवाछपवी करीत आहेत। त्यामुळे महापालिका अधिकारी सूत्रधाराला पाठीशी घालत आहे का अशी चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे।